उपोषण मागे घेतल्यानंतर सध्या मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. पाटील, अवघ्या 15 तासातच यावेळेस मागण्या झाल्यात. तेवढं कठोर होतं ते, कारण 8-15 दिवस करण्याच्या ऐवजी ते सगळा सार म्हणजे एका दिवसात 7 दिवसाची एनर्जी जाईल असं होतं ते. लय बेकार कडक ऊन होतं ना, झपकेच बसत होते. कोण कोणाच्या कानावर हात ठेवत होतं, मेळ लागत नव्हते, एवढे झपके बसत होते ते. कारण बोलणं सोपं असतं, करताना ज्याला त्याला कळतं. ते भयान ऊन होतं. पण समाजाचाच उन्हाळा झाला तर आपण काय जीवाचा विचार करायचा म्हणून आपण बसलो होतो. आणि सरकारने त्याच्यावर दखल घेऊन उद्या मंगळवारपासून सगळ्या मागण्यावरती प्रक्रिया ती आता सुरू करणार, आदेश देण्याची. पाटील, त्यावर आपण बोलूच, पण एक प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय. भर उन्हात, तळपत्या उन्हात उपोषण करण्याची ही कल्पना कुठून सुचली हो? मी असंच बोलता बोलता मीडियाच्या बांधवाला बोललो होतो की आमच्या लेकराबाळाच्या संसाराचा, त्यांच्या आयुष्याचा, भविष्याचा, करिअरचा उन्हाळा केला यांनी. असं बोलता बोलता डोक्यात आलं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणलं मला आपण जर उन्हातच बसलो तर माझंच, आणि मीच ठरवलं उन्हात बसतं. पण त्या शब्दावून आलं, त्या शब्दावून ध्यानात आलं. थेट जीवाशी खेळ होता. समाजाच्या जीवाशी खेळत झाला ना. मी तेच बोलतो, बार बार बोलत असतो की आपण जर आपल्या समाजासाठी आयुष्य दिलं तर मरायला काय भ्यायचं. आपण लढलं पाहिजे इमानदारीने आणि मिळून दिलं पाहिजे. आता किती सोपं झालं, कारण 58 लाख नोंदीपासून आता ते सगळा विषय खूप सोयी लागला आता. नाही, पण कालच्या उपोषणामध्ये एक गोष्ट अशी होती की गेलं उपोषण आपण हैदराबाद गॅझेटसाठी केलं, बऱ्याच मागण्या त्यावेळेस मान्य झाल्या आणि या 10 महिन्यात अंमलबजावणी झाली नाही. तर सरकारला आठवण करून देण्यासाठी ही उपोषणाची वेळ आली, कारण मागण्या नव्या तर काहीच नव्हत्या. नाही, आठवण नाही, फसवणूक. अच्छा. एखादी गोष्ट एखाद्या समुदायाला दिल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यावरती गिरवायची गरज नाही लागली पाहिजे. तुम्ही वारंवार त्याच्यावर जनतेला गिरवायला लागणार आणि ते जनतेला वेठीस धरणार, हे आपल्याला कुठंतरी लागलं. तुम्ही जर हैदराबादचा JR काढला आहे, 58 लाख नोंदी शोधल्यात, तर मग तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला हरकत काय. म्हणून ते टाईट लावून धरलं होतं आणि पुढे धरणारच. सातारा संस्थानासाठी महत्त्वाचं होतं. कोल्हापूर, औंध, पुणे, हे गॅझेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचं याचं सुद्धा निघणं गरजेचं होतं गुन्ह्याच्या संदर्भातलं. हैदराबाद गॅझेटियरचं आमचं नोंदी सापडल्या, त्यानुसार आम्ही घेतोय. सातारा संस्थांचंही आता 1 महिन्याच्या नंतर घेणार आहे. त्यामुळे ओबीसींनी घाबरण्याचं अजिबात कारण नाही. आमचं आम्हीच घेतोय, तुम्हाला धक्का लागत नाही. हे होते मनोज जरांगे पाटील. स्पष्टपणे सांगतायत की आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळतं आहे आणि ओबीसी समाजाने घाबरण्याची गरज नाही. आणि होय, सरकारवर विश्वास ठेवावा लागेल, तो सरकार विश्वास ठेवतोय आणि सरकार आमच्या मागण्या पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.